नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते आणि या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला थेट 10,000 रुपयाची मदत किंवा थेट 10,000 रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे. आणि या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर कोणत्याही प्रकारची वयोमर्यादा या ठिकाणी निश्चित केलेली नाहीये. त्याचबरोबर फक्त आणि फक्त 40% किंवा 40%पेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या व्यक्तीला या ठिकाणी लाभ मिळणार आहे. राज्य सरकारच्या प्रशासनाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाकडे अर्ज केल्यानंतर या योजनेचा तुम्हाला लाभ मिळत असतो. परंतु मित्रांनो, या योजनेचा लाभ घेत असताना तुम्हाला वर्षातून फक्त एकदाच या योजनेचा लाभ घेता येतो. लक्षात ठेवा, त्या योजनेला असं म्हणतात दिव्यांग प्रोत्साहन योजना किंवा दिव्यांग पुरस्कार योजना. लक्षात ठेवा. आता या योजनेचा अर्थ तुम्हाला समजावून सांगतो. जी लोक दिव्यांगासाठी काम करतात, ती कर्मचारी असो किंवा एखादी व्यक्ती असो किंवा एखादी संस्था असो, तो गव्हर्नमेंट असो किंवा शासकीय असो किंवा कुठेही काम करत नसेल, एखादा व्यवसाय जरी करत असेल परंतु तो दिव्यांगांसाठी काम करतोय, त्यांना विविध माहिती पुरवणे, त्यांचे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे, जी काही मदत त्यांना करता येईल ती मदत जी व्यक्ती करते त्या व्यक्तीला राज्य सरकारच्या माध्यमातून प्रोत्साहन म्हणून किंवा एक पुरस्कार म्हणून वर्षातून एकदा 10,000 रुपयाची मदत केली जाते. आणि एखादी जर संस्था असेल आणि त्या संस्थेच्या अंडरखाली जर दिव्यांगांसाठी मदतीचं कार्य केलं जातं तर त्याला वर्षातून 25,000 रुपये मदत केली जाते किंवा त्याला प्रोत्साहन पण अनुदान दिलं जातं. तर मित्रांनो, यामध्ये कागदपत्र काय लागतात तर यामध्ये अतिशय महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे विहित नमुन्याचा अर्ज. आता हा विहित नमुन्याचा अर्ज तुम्हाला पंचायत समितीमध्ये मिळणार आहे. कुठेही या योजनेचा अर्ज तुम्हाला मिळणार नाही, कारण ही योजना सर्वत्र ठिकाणी चालवली जाते असं नाही. तर समाज कल्याण विभागामध्ये तुम्हाला या योजनेचा अर्ज मिळणार आहे. त्याचबरोबर दिव्यांगाचे प्रमाणपत्र म्हणजे 40% किंवा त्यापेक्षा अधिक तुमच्याकडे जे UDID कार्ड किंवा दिव्यांग प्रमाणपत्र आहे हे लागणार आहे. त्याचबरोबर वयाचा पुरावा, त्यामध्ये जन्मदाखला असेल, शाळा सोडणं दाखला असेल किंवा डोमासेल सर्टिफिकेट असेल तरीसुद्धा तुम्हाला वयाचा पुरावा चालणार आहे. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा मुद्दा बघा, ज्या क्षेत्रात पुरस्कार हवा आहे त्यातील कामगिरीचे पुरावे, फोटो, वर्तमानपत्रातील कात्रणे व इतर प्रमाणपत्र तुम्हाला त्या अर्जासोबत जोडायचे आहेत. लक्षात ठेवा. आता तुम्ही दिव्यांगांसाठी काम करणार आहेत म्हणून तुम्हाला दिव्यांगांसाठी तुम्ही जे काही शिबिर असतील, कॅम्प असतील किंवा जे काही आंदोलनाच्या स्वरूपात मदत म्हणून किंवा संघटनेसाठी काम करताय, दिव्यांगांसाठी काम करताय, तर जे काही पुरावे तुमच्याकडे असतील ते वर्तमानपत्रातील पुरावे असतील, कात्रणे असतील, फोटो असतील तर ते तुम्हाला जोडायचे आहेत. हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे, बँकेचा पासबुक पाहिजे आणि या ठिकाणी उत्पन्नाची कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही आहे. लक्षात ठेवा. तर हे सर्व कागदपत्र तुम्हाला काय करायचे, तुमच्या पंचायत समितीला किंवा समाज कल्याण विभागाकडे जाऊन सादर करायचे. लक्षात ठेवा. तुमच्या मनामध्ये असाही प्रश्न असेल की सर हे फॉर्म कधी निघतात. लक्षात ठेवा, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यामध्ये हे फॉर्म निघतात आणि हे फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने सुद्धा भरता येतात. तुमचं समाज कल्याण विभागाची जी वेबसाईट असते तुमच्या जिल्हा लेवलला, तर त्या ठिकाणी गुगल फॉर्म रिलेटेड फॉर्म टाकला जातो. तो फॉर्म तुम्ही भरून द्यायचा असतो आणि त्यानंतर तुमची पडताळणी होते, तुमची तपासणी चौकशी होते आणि मग नंतर या योजनेचा लाभ तुम्हाला दिला जातो. किंवा तुम्ही ऑफलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही त्या प्रत्यक्ष पंचायत समितीमध्ये किंवा समाज कल्याण विभागाकडे जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. लक्षात. तर अशा पद्धतीने ही 10,000 रुपये तुम्हाला कशा पद्धतीने मिळतात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. मी या योजनेविषयी माहिती जाणून घेत असताना विविध ठिकाणी मला वेगवेगळ्या पद्धतीची माहिती मिळाली की डायरेक्ट प्रत्येकाला 10,000 रुपये मिळणार, तुम्ही फक्त अर्ज करा तुम्हाला 10,000 रुपये मिळणार. तर असं काही नाही आहे. लक्षात ठेवा, वर्षातून तुम्हाला एकदा डिसेंबर महिन्यामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये टाकतात. लक्षात ठेवा. म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा असतो आणि डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला हे पैसे तुमच्या खात्यामध्ये दिले जातात. आणि विशेष म्हणजे लक्षात ठेवा, हे 10,000 रुपये देत असताना तुम्हाला एक प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह सुद्धा दिलं जातं. लक्षात ठेवा. म्हणजे हे अतिशय महत्त्वाचं आहे. ते तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने जपून ठेवू शकता. म्हणजे या योजनेचा अर्थ समजून घ्या की तुम्ही दिव्यांगांसाठी मदत करताय, दिव्यांगांसाठी काम करताय म्हणून सरकार तुम्हाला 10,000 रुपये मदत करते, अनुदान देतं किंवा थेट लाभ देतं. बाकी या योजनेचा वेगळा कोणी अर्थ करायचा नाहीये. लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही जर दिव्यांगांसाठी काम करत असाल किंवा करू पाहत इच्छित आहे किंवा तुमच्याकडे एखादी संस्था असेल तर तुम्ही जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तुमच्या समाज कल्याणमध्ये ऑफलाईन, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता आणि डिसेंबरमध्ये या रकमेचा किंवा त्या सन्मान चिन्हाचा लाभ घेऊ शकता. आता हे जे सन्मान चिन्ह किंवा हे जे रक्कम आहे हे तुम्हाला कशाच्या स्वरूपात देतात तर ते चेक स्वरूपामध्ये, रोख स्वरूपामध्ये तुम्हाला हे पैसे दिले जातात. तर हे जे कलेक्टर साहेब असतात, जिल्हाधिकारी कार्यालय,
यांच्या माध्यमातून एक चांगला कार्यक्रम राबवला जातो आणि त्या कार्यक्रमाच्या दिवशी हे पैसे तुमच्या खात्यामध्ये दिले जातात. तर अशा पद्धतीने ही योजना राबवली होते. मित्रांनो, या योजनेविषयी संपूर्ण माझ्या दिव्यांग बांधवांना माहिती असणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, कारण अनेक लाभार्थी इतरांना मदत करत असतात. अनेक लाभार्थी सबस्क्राईब सदस्य आहेत की 1 रुपया सुद्धा न घेता मदत करतात. मग तुम्ही जर मदत करताय तर एक फक्त सप्टेंबरला किंवा जुलै ऑगस्ट सप्टेंबरला एक अर्ज करा, फॉर्म भरा आणि मग तुम्हाला त्या योजनेचा एक लाभ मिळणार आहे किंवा त्याचे 10,000 रुपये तुम्हाला मिळतील. त्याचा लाभ घ्यायचा आहे. लक्षात ठेवा. तुम्ही सांगा, आता अनेक लोक सांगतील का सर जेव्हा फॉर्म चालू होईल तेव्हा सांगा. आता लक्षात ठेवा, ही माहिती तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे, म्हणून ही व्हिडिओ बनवली. सदर माहिती सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.